जिंदाल वायुगळतीनंतर आज अनेक विद्यार्थी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काही विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आलं होतं. आजही काही विद्यार्थी उपचार करून घरी जात आहेत. एक आपल्यासोबत ताई आहे. खूप मोठा त्रास त्या ताईला झाला होता आणि तिला अक्षरशः बेडवरती पडली होती. तिला बेडवरनं उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. अक्षरशः तिचे पाय लुळे पडले होते आणि त्याच परिस्थितीत तिने त्या परिस्थितीचा सामना करून आज त्याच्यातून ती बाहेर पडते आणि आज तिला डिस्चार्ज मिळाला आहे. काय सांगशील, कसं वाटतंय तुला आता? बरं वाटतंय. बरं वाटतंय. काय वाटत होतं तुला? पाय दुखत होता. पाय दुखत होता? काय पाय उठत होते का वरती? नाही. काय पूर्ण लुळे पडले होते पाय? का तुम्ही काय सांगाल, तुमच्या काय होत होतं तिला? का नेमका पायाची काय समस्या होती? पहिले पोटात वगैरे दुखत होता, मग सिव्हिलला त्याचे उपचार झाले आणि आता इथे आणले तेव्हा पाय बी उठत नव्हता तिचा, पण आता जरा पाय उठायला लागला. उपचार पूर्ण होऊन डोळे पडले होते? होय, पूर्ण असे डोले पडलेले होते. पाय उठतच नव्हते तिचे, पण आता इथे उपचार होऊन घरी डिस्चार्ज दिला नाही आम्हाला. आज हे विद्यार्थी उपचार घेऊन घरी जातात. अजून एक ताई आले, तिलाही देखील डिस्चार्ज मिळाला आहे. अक्षरशः या वायुगळतीमुळे अनेक विद्यार्थी बाधित झालेत. त्यांना पुढच्या समस्यांना देखील सामोरं जावं लागणार आहे. पालकांची मागणी आहे की पुढे ज्या समस्या निर्माण होणार आहेत या वायुगळतीमुळे, त्याची जबाबदारी नेमकी कोणी घ्यायची आणि आमच्या मुलांना जर पुन्हा एकदा याचा त्रास झाला तर मात्र त्याला कंपनीच जबाबदार राहील आणि यापुढे कंपनी आणि ग्रामस्थ असा संघर्ष जयगड परिसरात पाहायला मिळेल. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.